होतोय बॅटिंग करण्यासाठी छोटा पॅकेट पण धमाका एका बाजूला आहे. नो स्ट्राईक केला आणि सचिन स्ट्राईक केलाय. चंदू घाडगेला आपण पाहू शकाल आज बॅटिंग करत असताना. बॉलर तयार होतोय. पहिलाच बॉल बघतो बॉलरच्या वरून डोक्याचे खेळलाय. एक सिंगल मिळते की काय आणि एक सिंगल इथे पूर्ण केली आहे. श्री गणेश केलाय या इनिंग्स मधला. इनिंगचा श्री गणेश होतोय. चंदू घाडगे छोटा पॅकेट बडा धमाका कित्येक काळ गाजवलाय क्रिकेटचा. कित्येक मैदान गाजवलेत आणि आज खरं तर या वसईच्या नगरीमध्ये श्री सत्यनारायण मैदान खास कोपरी विरार पूर्व या मैदानामध्ये आज कशा पद्धतीने बॅटिंग करणार आहे या मॅच मध्ये हे देखील पाहिलं जाईल. पहिल्याच बॉल वरती एक सिंगल आली आहे. चांगली सुरुवात करून दिली खरं तर सचिनने सिंगलने. दुसऱ्या बॉल साठी तयार होतोय. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न तोही देखील सक्सेस झालाय आणि बॉल चालय निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा दर्जेदार ओव्हरहँड. इट्स अ बिग मॅन बिग सिक्स. सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग वाव. पहिल्या दुसऱ्याच बॉल वरती आक्रमण केलंय आणि 3 षटकारांसाठी बघा एटीएम खुलं झालेलं आहे. चंदू घाडगेसाठी रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज 3 षटकारासाठी. अक्षय कडून दुसऱ्या बॉल वरती आक्रमण केलंय. स्वीप शॉट खेळलाय आणि आक्रमण करत असताना धावा झाले स्कोर गार्ड वरती. आतापर्यंत प्रथम बॅटिंग करत असताना चंदू घाडगे मी सांगितलं होतं छोटा पॅकेट बडा धमाका कित्येक वर्षाचा अनुभव आहे. पुन्हा एकदा मन बना लिया रास्ता ढूंढ लिया. टॉप क्वालिटीच्या बॅटरच्या बॅट मधून आलाय हा टॉप क्वालिटी ऑफ लातूर माइंड ब्लोईंग आलेला दर्जेदार पंचांचा निर्णय आहे धमाका षटकार. गोलंदाजांवरती आक्रमण केलंय चंदू घाडगे. रिव्हर्स शॉट 2 परफेक्ट खेळलाय. का बॅटिंग करतोय का बॅटिंग केले चंदू घाडगे सरांनी. वा भाई वा. 2 बॉल मध्ये 2 षटकार. अगदी गोलंदाजी पिस काढतोय की काय हा देखील प्रश्न उभा राहिलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट खेळलाय. जरूर गॅप सिलेक्शन परपट आहे. बॉल चालते दन 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 दन. बॉल अडवलाय की काय परंतु हो सांगतोय क्षेत्ररक्षक हा बॉर्डर लाईनच्या बाहेर आहे. आला ही ते दंदक करत टंटनाटन चौकार. जबरदस्त फ्लातून बॅटिंग होते. चंदू घाडगे यांनी काय बॅटिंग केले. 2 षटकार 17 धावा स्कोरवरती. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आलेले आहेत जेएमसीची गोरची टीम कडनं. खरं तर धावांना रोखायचं आहे. ही जोडी आहे तिला देखील फोडायचं आहे. चांगली फिल्डिंग देखील ते करावी लागेल या मॅच मध्ये. टीमची टोटल 17 धावा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर दिलाय. नाव कळू द्या मला टीम. चला गोरची टीमचा 12 मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. स्वप्नील बॉलिंग ट्रॅक वरती.
पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 17. चांगली बॅटिंग केली आहे. थोडासा खेळ शांत राहिलाय. बरोबर 11 वाजता मॅच ला सुरुवात झाली आहे. 4 मिनिटाचा खेळ समाप्त झालाय. या इनिंग्स मध्ये स्वप्नील बॉलिंग ट्रॅक वरती थोडीशी घाई करा. इशारा आलाय, नो बॉल आहे. खूप चांगला बॉल होता, परंतु इथे फील्ड पाहतो मी. फील्ड कदाचित 30 यार्ड सर्कलच्या मध्ये जिथे पंचांचा इशारा नो आलाय. खर तर क्षेत्ररक्षक बाहेर आहेत 30 यार्डच्या आणि त्याच्यानंतर हे पंचांनी अगदी हेरलं गेलं आणि खरं तर योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत दिलाय. चला थोडीशी स्पीडअप ठेवायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका. योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत. आणि आता फ्री हिटचा बॉल असणार आहे. डोळे उघडा पहा, नेट फुटचा बॉल असणार आहे. फ्री हिट का पंचांचा निर्णय हा आलेला आहे. खरं तर डॉट बॉल होता, परंतु चांगली सुरुवात मी म्हणेन दुसऱ्या षटकासाठी झाली आहे. बॅटिंग करणारे टीम हातलोड संघाला एकूण 18 धावा स्कोर गार्ड वरती. नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट सचिन स्ट्राईकला. त्याचा फायदा कशा पद्धतीने घेईल या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना हे देखील पाहणं महत्वाचं आहे. ही संजीवनी दिली आहे, खरं तरी मेजवानी दिली आहे आणि मेजवानी वाई देऊन जायची नाहीये. ओहो, सुरेख बॉल आहे. टप्पा चांगला आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं, टप्पा थोडासा पुढ्यात ठेवला होता. ऑफ द पेस व्हेरिएशन या सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. आलाय तो इथे एक सिंगल आली आहे आणि एक सिंगलच्या मध्ये 19 धावा स्कोर गार्ड वरती. आणि हे आता चंदू घाडगे आता बॅटिंग साठी स्ट्राईक एंडला. चांगली बॅटिंग आतापर्यंत योगदान दिलंय. 2 षटकार 1 चौकार एकूण 16 धावांवरती ते खेळतायत. सचिनचा आपण पाहतोय एक धाव देखील त्यांनी घेतली. 2 धावा त्याच्या पॅट मध्ये आल्यात आणि अशा धावा आतापर्यंत बॅटिंग करत असताना 19 धावा झाल्या स्कोर गार्ड वरती. नेक्स्ट बॉल साठी तयार होतोय. प्री हिट ची संधी होती ती वाया जरूर गेली आहे, परंतु चेंदू घाडगे अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत. सुरेख फटका इथे बॅक ऑफ द लेन. बॉल चालला इथे कव्हर मध्ये. एकतर सिंगल जरूर मिळते. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि बघता बघता इथे गच्चाळ अशी कामगिरी, थोडीशी गफलत देखील होती आणि तिथून मात्र 3 धावा इथे संपन्न केल्या गेल्यात. 3 धावेचं योगदान. खरं तर ही जोडी फोडायला हवी आता, कारण का बॅटिंग खूप छान होते. चंदू घाडगे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत हातलो टीम साठी रन्स येतच जातील, याच्यामध्ये तीळ शंका नाहीये. चांगली बॅटिंग. 3 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. 3 धावेची मदत मिळाली गेली आहे. ओहो, ही डॅमेज गोलंदाजी होतीये, ही खराब गोलंदाजी होतीये. आता दबाव हा गोलंदाज होती पूर्णपणे आहे. काय होईल या मॅच मध्ये? फर्स्ट इनिंग समोर पाहतोय लीड गोलंदाज दुसरा षटक घेऊन येतोय आणि त्याच्यानंतर थोडासा दबाव. पहिला बॉल न टाकलाय आणि हा देखील बॉल वाईट आहे. अशी 23 धावा आतापर्यंत स्कोर गार्ड वरती. सुरेख फटका आणि ते फलंदाज फसला गेलाय आणि कव्हर मध्ये चांगला कॅच देखील पकडलाय आणि हातलो टीमचा पहिला फलंदाज सचिन हा बाद होतोय. एस डीजे
टाकला, परंतु अप्रतिम गोलंदाजी राहिली आतापर्यंत. स्वप्नीलची टीमची टोटल झाली आहे 26 धाबा. स्कोर कार्डवरती पहिल्या षटकामध्ये एकूण आल्या त्या 17 धाबा. बदल तयार होत आहेत. हलक्या हाताने केलाय, माहित आहे स्ट्राईक त्याला त्याच्याकडे ठेवायचे कदाचित. चांगल्या बॉलला चांगला सन्मान देणं हे चंदू घाडगेला नेहमीच माहित आहे. आणि एक सिंगल येते, ओव्हरची होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 1 गडी बाद 27 धाबा. थँक्यू उमेश. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. जय बजरंग चषक 2024 आपण पाहतोय. परंतु आता अनेक स्टिकर असतात, म्हणजे मागे आपण टी शर्टच्या, तर ओंकार आमचे कॅमेरामन निश्चितच दाखवतील. संघ मालकांची नावं असतात बऱ्यापैकी मागे, परंतु इथे आपण बघितलं तर हातनोटचा संघ आहे आणि त्यांच्या टी शर्टच्या मागे आठवण दिदीचं असं लिहिलं आहे. सुजित मोरे माझ्या बरोबर आहेत. खरं काय म्हणजे वेगळ्या प्रकारचे स्टिकर्स असतात, तुम्ही हा एक वेगळा स्टिकर इथे लावलेला आहे, एका वेगळी आठवण या निमित्तानं आहे का? जेणेकरून एक लहान मुलगी होती 12 वर्षाची, ती प्रतीक्षा विठ्ठल कदम, ती देवासी झाली. आणि नंतर मग आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि त्यांना पण एवढी काही क्रिकेटची आवड नव्हती जे यायला बघा. पण एक दिवस ते बघायला आले आणि ते आम्हाला बोलले की मी एक टी शर्ट देतो. पण जेव्हा टी शर्ट दिली आम्हाला असं काही माहिती नव्हतं की पाठीमागं दिदीची आठवण टाकणार आहे. आणि खरोखर सांगतो, जेव्हा ती आम्ही टी शर्ट घातली तर प्रथम KSKमध्ये जेव्हा 1 लाखाची टुर्नामेंट झाली, त्याच्या अगोदर पण एक 25,000ची टुर्नामेंट झालेली, त्यात लागोपाठ त्या आम्ही दोन्ही मारल्या. आणि प्रथमतः एक गोष्ट म्हणजे ती आम्हाला एवढी लक्की आहे ना, त्याचपर्यंत आमच्याकडे ती टी शर्ट ज्यांनी पहिली दिली टी शर्ट ती आम्ही कधी कधी पहिल्या टुर्नामेंटलाच घालतो. आज पण ती आम्ही घालण्याचा विचारच केला, पण काही पोरांचे ते टी शर्ट गावाला आहेत म्हणून आम्ही नाही घातली. आम्ही तीच पहिल्यांदा घालतो इथं. प्रतीक्षा या सामन्यामध्ये बरीच आहे. प्रतीक्षाची आठवण म्हणून हा टी शर्ट त्यांनी घातलेला आहे आणि तो लकी देखील ठरतो आहे. त्यामुळे ही एक वेगळी आठवण सुजितने आपल्याला सांगितलेली आहे. दिदीची आठवण आपल्याला सातत्याने येत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स मिस्टर उमेश. थँक्यू सो मच सर. आपण जाऊया जिथे निघून जाईल. सीमा पार आलेला आहे. टाळ्यांच्या गजरात गजर होतोय. टाळ्यांचा चौकार.
त्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. एकतर धाव नक्कीच मिळायला गेली आहे. इथे काय होईल इथे थोडीशी गपलत होती. खराब प्रदर्शन खरं तर फिल्डिंग करत असताना जेम्सची गुरुची टीम जितेल नो स्ट्राइक एंडला थ्रो करायचा होता तो केला नाही. आणि चंदू गाडगे सर आपण पाहतोय अप्रतिम जशी बॅटिंग आहे तशी गुड रनिंग बिटवीन द विकेट तेही देखील पाहायला मिळते. टीमची टोटल होतीये या 2 धावेनं एकूण 50 धावा 50 गाठल्या. आजच्या दिवसामध्ये हा हाय स्कोरचा स्कोर आपण पाहू शकाल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. जबरदस्त बॅटिंग केली आहे चंदू गाडगे नाव चर्चेमध्ये राहिलंय परंतु पंचांचा इशारा आलाय नो बॉल. आणि ही संधी मिळाली आहे चंदू गाडगे सरांना. ओ आता बॉलर देखील चेंज केला जाईल. थ्रो गोलंदाजी आपण पाहिली. इथे रन किती ऍड केले जातील एकूण नो बॉल आणि पॅनल्टीच्या 3 आहेत का पॅनल्टी 3 आणि 1 नो 4 धावा अशा 4 धावा मिळतील. पहिल्याच धावा गेल्या आणि ही गोलंदाजांनी खरं तर निखिलनी चूक केली आहे. आणि कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना तर पहिला थ्रो गोलंदाज थोडस अँगल चेक केला पंचांनी आणि त्याच्यानंतर ही दंडित देखील केले. त्याला गोलंदाज बाद करण्यात आला. आजच्या दिवसामध्ये किंवा या फॉर्मॅटमध्ये सीझन मध्ये ते गोलंदाजी करू शकत नाहीये. आणि टोटल आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती एकूण 54 धावा. बॅटिंग अफलातून केली आहे. पस्तीस धाब्यांवरती खेळतायत चंदू गाडगे. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये आहे. फ्री हिटचा बॉल होता. एक सिंगल मिळते. दुसऱ्या धाब्यासाठी जाणार का हो गेलेत. आणि बघता बघता परंतु एकच सिंगल इथे मिळेल आणि फलंदाज बाद होत आहेत. चौदा बॉल मध्ये 38 रन्स बनवल्यात. 38 धावा. अगदी 2 फटके जर मारले ना तर चंदू गाडगे सरांचे खरं तर 50 होऊ शकते. आणि 40+ खेळाडू आहेत. 38 धावा त्यांच्या पॅट मधनं आल्यात. चौकार षटकारांची अतिशबाजी केली आहे. 38 धावा जमवल्या गेल्यात. वारंवार रिव्हर्स शॉटचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यामध्ये सक्सेस देखील झालेत. कधी अनसक्सेस देखील झालेत. बॉलर तयार होत आहेत. ओहो घुमवलाय फिरवलाय. ऑन साईडला बॉल टर्न होतोय. एकतर सिंगल मिळते. दुसऱ्या धावाचं घेतलंय जोखीम आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. विकेटचा त्याग केलाय खरं तर नो स्ट्राईकच्या फलंदाजाने. चंदू गाडगे सरांनी स्ट्राईक घेतली. स्ट्राईक घेणं तितकी महत्वाचं आहे. आणि फलंदाज आला आणि गेला. रोहित पात होतोय. एकूण टीमची टोटल झाली ती 56 धावा. स्कोरकार्ड वरती चंदू गाडगे खेळतायत. 15 बॉल आणि 39 धावा. आपण टॉस का बॉस मध्ये इनिंग्स ब्रेक मध्ये जाणार आहोत. KUCC गावडोशी आणि जांजवड या 2 संघांमध्ये खरं तर टॉस केला जाईल परंतु मॅच देखील महत्वाची आहे. एकूण 56 धावा झाल्या आहेत. आणि आता निखिलला देखील मानावं लागेल. निखिल देखील कौतुक करेन मी. चौकार टोकला त्याच्यामध्ये नो बॉल दिला तरी देखील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. चंदू गाडगे स्ट्राईक एंडला 39 धावांवरती खेळतात. आजच्या दिवसामध्ये 50 होईल का. लॉंग स्टॉप मध्ये बॉल जाणार का. क्षेत्ररक्षक आहेत. धावतायत पळतायत आणि तिथून मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या. थोडासा बॉल थांबलाय थकलाय. 41 धावा चंदू सरांच्या टीमची टोटल झाले. एकूण 58 धावा. काय बॅटिंग केली या मॅच मध्ये. तुटून पडलेत अगदी गोलंदाजांवरती. 41 धावा चंदू गाडगे यांच्या पॅट मधून आल्यात. 16 बॉलचा त्याच्यामध्ये समावेश आहे. चांगली बॅटिंग केले. एकूण 3 षटकार 3 चौकार. बॉल आहेत बाकी आता किती ते महत्वाचं आहे. 2 बॉल बाकी आहेत आणि 9 धावांची आवश्यकता आहे 50 साठी. आजचं हे चंदू शेट्टे हे घेतलेलं चंदू गाडगे पूर्ण करणार का. हो बॉल टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा टन झालाय आणि तिथून मात्र डॉट बॉलची होते सांगता.
परंतु अप्रतिम बॅटिंग केली, काही हरकत नाहीये. शेवटचा बॉल अजून देखील बाकी आहे. या इनिंग्स मध्ये नो बॉल देखील टाकले गेलेत. जे एकात नो येईल, एकात मोठा फटका येईल, संधी मिळू शकते. रिव्हर्स शॉट खेळलाय, चांगला फटका येतोय. डिफेन्सच्या कव्हर मध्ये बॉल जात असताना 2 धावा इथे कंप्लीट केल्यात आणि या 2च धावेवरती शेवटच्या बॉल वरती समाधान मानावं लागतंय. ओव्हरची होतीये समाप्ती आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावा झाल्यात त्या एकूण 60 धावा. आजच्या दिवसामधला हा हाय स्कोर आहे का? हाय स्कोर झाला आजच्या दिवसामध्ये. जबरदस्त बॅटिंग केली आहे चंदू घाडगे सर. 3 षटकार, 3 चौकार आणि वैयक्तिक धावा जमवल्या त्या. एकूण 43 धावा जमवल्या गेल्या. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. जबरदस्त बॅटिंग केली आणि कालच्या दिवसामध्ये एकूण 92 धावा जमवल्या होत्या. जाऊ आपण इनिंग्स ब्रेक मध्ये, जिथे टॉस होईल. टीम गावडोशी आणि झाजवड संघ, 2 संघ आमने सामने असणार आहेत. परंतु आता ही देखील मॅच तितकीच महत्वाची आहे. 61 धावांचं लक्ष आहे. उमेश, अत्यंत महत्वाचा मॅच. यानंतर आपण पाहणार आहोत बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई असणार आहे, जिथे गावडोशीचा संघ असणार आहे आणि यजमान झांजवड संघ. 2 संघादरम्यान ही महत्वपूर्ण लढत आहे. मान्यवर असतील टॉस साठी आणि टॉस बॉक्स मध्ये असणार आहेत मित्र उमेश. थँक्यू सो मच सर. चलूया टॉस साठी आपण जातोय आणि टॉस करीत आहोत. खरं तर सन्माननीय श्री दिलीपजी जाधव गुरुजी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण खरं तर टॉस करत आहोत. चला या झाजवड टीम आणि गावडोशी टीम यायचं टॉस साठी. चला इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस करत आहोत आपण, कारण का आणि लगेच फिल्डिंग लावून घ्यायचंय. आपण गुरुजींच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. हेल टेल्स. चला टॉस कुणाचा कॉल? टॉस करीत आहोत झांजवड आणि गावडोशी टीम्स. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. टेल्स कॉल आलाय आणि हेड आहे. खरं तर टॉस जिंकलाय गावडोची टीम. मागची मॅच देखील जबरदस्त तुम्ही खेळलात. दुसरी मॅच आहे समोर झांजवड टीम. दोन्ही टीम खरं तर खूप सुंदर आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय? प्रथम आम्ही गोलंदाजी करू. 3 षटकांचा मॅच आहे आणि किती धावांपर्यंत रोख लावाल? 30च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. शुभेच्छा आहेत. खरं तर झाजवड टीमचे कॅप्टन्स. खरं तर टॉस तुमच्या विरोधामध्ये लागलाय. 3 षटकाची मॅच आहे आणि बॅटिंग करायची आहे. किती धावेपर्यंत मजल माराल या मॅच मध्ये? प्रयत्न करू 45+ रन मारायचे. नक्कीच. थँक्यू सो मच. त्या पद्धतीनं आज खरं तर स्वतःचं आयोजन आहे. ग्रामस्थ देखील आल्यात, सपोर्ट देखील तितकाच मिळालाय. कसं वाटतंय? सुंदर असं, म्हणजे मनाला मन भरून येईल असे उपस्थिती झाले. आमचे मार्गदर्शक आज आम्हाला बघतायत खेळताना, छान वाटतंय. थँक्यू सो मच. दोन्ही टीम साठी शुभेच्छा. कारण का टॉस मध्ये असं घडलंय की गावडोची टीमने टॉस जिंकलाय, त्याने घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आमंत्रित केलेला आहे यजमान टीम झाजवड संघाला. ऐकूया पण पुणेश एकदा या मॅचची कहाणी, प्रशांत सरांची वाहनी. थँक्यू सो मच. मनापासून धन्यवाद उमेश सामंत. आणि मैदानावरती आपण बघितलं तर अत्यंत महत्वाचा सामना. टेनिस क्रिकेटच्या पटलावर, क्रिकेटपटूंच्या मनामनावर आणि क्रीडा शौकीनांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारी स्पर्धा जय बजरंग चषक 2024 केएसकेच्या माध्यमातून आपण बघितलं तर गेल्या 5-6 वर्षामध्ये किंवा 7 वर्षामध्ये अतिशय चांगली कामगिरी झाली आणि शिस्त आली या क्रिकेटला. अनेक खेळाडूंना संधी देखील मिळते. चांगला प्लॅटफॉर्म जिंकण्यासाठी आवश्यकता असेल या सामन्यामध्ये 61 धावांची. सुरू असलेला सामना अतिशय महत्वाचा आहे. हातलोट आणि गोरुशी या 2 संघादरम्यान. हातलोट संघाने प्रथम बॅटिंग केली, त्यामध्ये अनुभवी खेळाडू चंदून अप्रतिम बॅटिंग केले, क्लास दाखवला. रिव्हर्सचे देखणी पटकी त्याच्या बॅटमधनं. आता जास्त वेळ न घेता सामना सुरू करायचा. 11:25 झालेली आहेत. यापूर्वी उत्कंठवर्धक सामने. एका हातात कॅच पकडला तर जयदीपनं काल आपण बघितलं तर 200 रुपये कमवले. आज त्यांनी सुरुवात केलेली आहे. जयदीपनं 3रा झेल टिपलाय. कृष्णकांत जाधव या ठिकाणी मंचावरती दाखल झाले आणि त्यांच्या माध्यमातून एका हातात मैदानाच्या बाहेर झेल पकडला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे.
आघाडी जोडी मैदानावरती दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू देखील समालोचन कक्षामध्ये पाठवा. जय बजरंग चषक 2024 चा क्रिकेटचा महासंग्राम SBCC जय बजरंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून अत्यंत सुंदर असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. सत्यनारायण कोपरीचं मैदान, आकाशात सफेद ढगांची गर्दी, मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी, छान सूर्यप्रकाश, ऊन पडले. मैदानाच्या मागून आपण पाहू शकता या ठिकाणी गुजरात कडून मुंबईकडे जाणारी ट्रेन सध्या लोकल दिसते. खरं तर ही लोकल आहे जी पालघरहून आता मुंबईच्या दिशेने जाते. पंच अमित या ठिकाणी इशारा करतायत. सामन्याला सुरुवात होते. आघाडीचे गोलंदाज सुजित, खेळण्याची जबाबदारी असेल स्वप्नजीत. पाऊल पेचं पहिले षटक. ऑप्टमच्या खूपच बाहेर असलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळ आहे. एक धाव मिळेल का पाहूया. इथे हो, एक धाव पूर्ण केली गेली. तसं बघितलं तर बॅटमॅन लेगस्टमच्या बाहेर गेला होता आणि चेंडू ऑफस्टमच्या बाहेर फुलटा चेंडू होता. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी, यात काही शंका नाही. अत्यंत महत्वाचा खेळ दोन्ही संघांसाठी. प्रेक्षकांची गर्दी देखील वाढली. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस. कोयना सोळशिब कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत भैरवनाथ उत्कृष्ट मंडळ झांजबड निवासी मुंबई पुरस्कृत SBCC जय बजरंग क्रिकेट क्लब झांजबडच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली एक मानाची स्पर्धा जय बजरंग चषक 2024. भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम, टेनिस क्रिकेटचा थरार, मनोरंजनाचा डबल बार. जय बजरंग चषक 2024. लेगस्टमच्या बाहेर दाटो चेंडू. पंच आमच्या बाजूला बळतायत. हात करतायत समांतर, दाबा येतात अवांतर. अमित गोलतकर या बेला पंचांच्या भूमिकेमध्ये. अजित म्हात्रे स्क्वेअर लेग मध्ये आहेत, तर रुपेश सावंत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. आमच्या बरोबर किरण समालोचक कक्षामध्ये स्कोरिंगचे काम करत असताना. ऑप्टमच्या बांधा चेंडू फटका छान सजवलाय. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक पाहूया चेंडू थांबवतो का. वेगाने चेंडू सीमारेच्या दिशेने जातो आहे. 2 धावा पूर्ण होतील. एक चांगला फटका आपण या ठिकाणी पाहिलाय बॅट्समनचा. एक धाव देखील महत्वाचे असतील. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता मुंबईकडून पालघरकडे जाणारी लोकल ट्रेन आपण पाहू शकता. आपल्या स्क्रीनवरती लाईव्ह प्रक्षेपण देखील अतिशय सुंदर आहे. सत्यनारायण कोपरीचं अतिशय सुंदर असं मैदान. मैदानात सुरू असलेला सामना 2 मातबर संघामध्ये JMCC गोरुशी आणि हातनोट, यानंतर झांजबड आणि गौडुशी या 2 संघादरम्यान अटीतटीचा सामना. लेगस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू पुन्हा एकदा पंच आमच्या बाजूला अमित गोलतकर वळत आहेत. मिस्टर इस्टाची खूण अर्थात वाईट बोलता इशारा. तिशेन गोलंदाज सुजित कडून केली जाते आहे. अनुभवी खेळाडू आहे. यापूर्वी दिदीची आठवण सुजित मोरे यांनी सांगितली आणि ज्या वेळेपासून हा टी शर्ट त्यांनी घेतलाय चॅम्पियन बनला आहे संघ. आतोट पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुजित सज्ज असेल. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. टायमिंग तितकंसं चांगलं नाहीये. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. 2 धावा पूर्ण होतील. 2 धावांनी धावसंख्या निश्चितच वाढेल. थ्रो चांगला नाहीये. कव्हर करण्याकरता बॅकअप करता खेळाडू आहेत. आता ही गाडी आहे ती गुजरातवरनं आली. पहिले 2 लोकल गेल्या, त्यानंतर रमपंपम जाणारी गाडी ही निश्चितच गुजरातवरून आलेली आहे, अगदी दुरून आलेली आहे आणि आता ती मुंबईकडे प्रयाण करते आहे. ही गाडी पट्टीवरती आहे, परंतु फलंदाजाची गाडी पट्टीवरती आहे का, गोलंदाजी करणाऱ्या संघाची गाडी पट्टीवरती आहे का, हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवरती सुजित पुन्हा एकदा सज्ज असेल. अकोटा चेंडू ऑन साइडला खेळला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक एकच धाबे एकेरी धाब्याने धावसंख्या धावने घेतलेली आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं. स्क्वेअर लेग मध्ये ऑन साइडला खेळायला पडका. खरं तर धाव घेणं गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट करणं देखील महत्वाचं आहे. धावफलकावर आपण बघितलं पावसाच्या पहिल्या षटकामध्ये दाबाय 7 कोण करणार बात. योग्य वेळ दिलेली 7, योग्य दिलेला हात अतिशय महत्वाचा. गोलंदाजी मार्कवरती सुजित मोरे सज्ज असते. खेळण्याची जबाबदारी स्ट्रायकरला फलंदाज स्वप्नील. हुकमाचं एक काय ऑन साइडला फटका खेळाय. एकच दमेल की दुसरी बघूया. एकच दमेल. इथे सुद्धा बॅकअप खूप चांगला आहे कव्हर करण्याकरता. हातलोट संघ चॅम्पियन का बनतो त्याचं कारण बघा. ज्यावेळेला क्षेत्ररक्षण केलं जातं तेव्हा कव्हर करण्याकरता क्षेत्ररक्षक किंवा दोन्ही बाजूला बॅकअप करण्याकरता जे क्षेत्ररक्षक येतात त्याचा त्यांना फायदा मिळतोय. एक्स्ट्रा धाव मिळत नाहीये. धावफलकावरती धाबा 8. षटक क्रमांक 1 आपण पहिल्या क्रमांकाचा षटक पाहतोय. आणि पहिल्या षटकाच्या बाबतीत जर चर्चा करायची झाली तर जेव्हा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असतं तेव्हा क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते आणि तेच घडलंय. त्यात मॅन पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ साइडला एकूण 5 क्षेत्ररक्षक
टप्पा पडला ऑफच्या खूपच बाहेर धडा चेंडू पंच दोन्ही हात फैलावत आहेत. नियंत्रण नाही सुजित मोरेचं. एक धाव मिळेल. यष्टीरक्षण तितकंसं चांगलं झालं आणि त्यामुळे या क्रिकेटच्या द्वंद्वामध्ये, या क्रिकेटच्या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये नियंत्रण गोलंदाजाचा नाही मिस्टर एस्टा येतात. धाबलकर धाबा एकूण आहेत 9. व्हाईट बॉलचा इशारा. त्यामुळे आपण बघूया आणखीन धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या 9. व्हाईट बॉलचा 1 रन तुम्हाला मिळेल, परंतु बॅट्समन दोन्ही स्वप्नील होते. त्यापैकी डावखुरा शैलीदार फलंदाज स्वप्नील जो आहे तो बॅक टू द पॅव्हलियन झाला आणि हुकमाचा एका स्वप्नील जो उजव्या हाताचा बॅट्समन आहे त्याला पुन्हा एकदा स्ट्रायकर कडून नॉन स्ट्रायकर एंडकडच्या दिशेने यावं लागेल. स्पिन गोलंदाजी सुजित मोरेकडून. ऑफ ब्रेक. खूप चांगला चेंडू आहे. यावेळेला बॅट्समन बीट झालाय आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 9. जिंकण्याकरता 61 धावांचं आव्हान. ऐकू एक मधुर संगीत, त्यानंतर परत येऊया. असा गेलो आणि असा आलो. डीजे मास्टर. धावसंख्या 15 वरती पोहोचले. 2 षटकांचा खेळ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावांचा पाठलाग करत असताना गोरुजी संघाने उभारले आहेत 15 धावा.
बाचलेला गडी आहे अर्थात स्वप्नील. ऐकूया एक मधुर संगीत, त्यानंतर परत येऊया. असं गेलो आणि असं आलो. क्रिकेटचा रंगमंच आहे, रंगात रंगू या सत्यनारायण कोपरीच्या मैदानाने. आणि जय बजरंग चषक 2024 असा हा क्रिकेटचा खेळ आहे. या खेळामध्ये निश्चितच गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण रोहित. पहिल्या 12 चेंडूमध्ये 15 धावा, उर्वरित 12 चेंडूमध्ये आता आवश्यकता आहे 46 धावांची आवश्यकता. फटका सुंदर आहे, गॅप मध्ये खेळ, टायमिंग चांगला आहे, आउटफील्ड थोडासा स्लो आहे, त्याचा फायदा कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला मिळतोय. 2 धावा. ओ चेंडू जरी सीमारेषा पार, खराब क्षेत्ररक्षण. खरं तर चेंडू थांबवणं गरजेचं होतं, चेंडू सीमारेषा पार जातोय. वेलकम बाउंड्री, चौकार. रूम म्हणून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला, फलंदाजाला पडली बॉल, दांडी झाली गोल आणि गोलंदाजी पॉवरफुल. संजय गडी संपुष्टात. सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण बघताय जय बजरंग चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम. मैदानावरती बॅटरला आहे गणेश क्रमांक 4 वरती. आणि आता गुरुजी संघ अडचणीत सापडलाय. या षटकातील 3 चेंडू आणि फक्त 4 धाबा, 1 विकेट, 1 डॉट बॉल. मैदानावरती गणेशचं आगमन झालंय. रोहितची आपलातून गोलंदाजी. उर्वरित चेंडूचा विचार केला तर 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 42 धाबांची आवश्यकता. दरम्यान पॉइंट कव्हर मिड ऑफ द क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये हातलोट संघ एक दावेदार संघ मानला जातो. केएसकेच्या अनेक वेगवेगळ्या स्पर्धा चॅम्पियन म्हणून मिरवताना आपल्याला पाहायला मिळतो. ऑफ टर्मच्या भारताच्या डॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फुटबॉल नाहीये, अप्रतिम मारा. आता चंदूची शिट्टी वाजली, चंदूची शिट्टी वाजले, परंतु गोरुजी संघासाठी प्रेशर कुकरची शिट्टी वाजते. चंदूची शिट्टी, चंदूचं रनिंग बिट द विकेट, चंदूची बॅटिंग, चंदू का क्लास और पुराना चावल है. 40+ के खिलाड़ी है, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन इनका रहा इस मुकाबले में. गुरुजी की टीम के जो बल्लेबाज है बिल्कुल हारागिरी कर रहे हैं. गणेश स्ट्राइक, रोहित अपने बोरिंग मार पर तैयार गेंदबाजी करने के लिए. और सर पर गेंद को खेला गया, टैपिंग अच्छा नहीं कर पाए. सिंगल के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 20 पर पहुंच चुका है. 61 का लक्ष्य है, 41 रनों की जरूरत है. और आपके पास गेंदों की बात करें तो 7 गेंदों का खेलाना बाकी. हमारे दोनों स्कोरर, एक तरफ किरण है, दूसरी तरफ स्नेहल बहुत अच्छा काम कर रहे हैं. जय बजरंग चषक 2024 का आज ग्रैंड फिनाले. आगे आकर गेंद को खेलने का प्रयास, दायरे के अंदर खिलाड़ी तैनात है, बढ़िया फील्डिंग है, रन बनाने का कोई मौका नहीं है. 6 गेंदे, 41 रनों की जरूरत है. इस मुकाबले में हाथों टीम ने सिकंजा कस लिया है. झांझबर्ड और गाउडशी अगले मुकाबले के लिए तैयार है. एक छोटा सा ब्रेक लेते हैं और ब्रेक के साथ वापस आएंगे. आइए सुनते एक मधुर संगीत.
सभी का स्वागत है। आप देख रहे हैं जय बजरंग चषक 2024 का अद्भुत खेल और इस वक्त हाथों टीम ने शिकंजा कस लिया है। 6 गेंद 41 रनों की जरूरत। गणेश 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं और स्वप्निल 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। इस पारी में केवल 1 चौका। खराब फील्डिंग कवर पॉइंट पर उसका फायदा बल्लेबाजों को मिला था। काफी ऑफ टाइम के बाहर बल्ला स्क्वेयरली की तरफ और बल्ले का बिल्कुल बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा। और इस बीच अगर देखे तो बहुत बड़ा झटका लगा। बल्लेबाज गणेश बैक टू द पेबल इन गॉन। यहां से नहीं आ रही है बड़ी पारी। मैदान के अंदर बल्लेबाज आ रहे हैं, उनका नाम है मिस्टर हरी। हाराखिरी की है बल्लेबाजों ने इस मुकाबले में। बहुत बढ़िया गेंदबाजी, गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर रहे। बिल्कुल हरी इस पर गेंदबाज है, रोशन बल्लेबाज। और हरी जो है ना बड़ी पारी खेलने का मौका नहीं दे रहे। चंदू को भागना पड़ेगा। विकेट के पीछे अच्छी दौड़। रोशन आए इस वक्त बल्लेबाजी करने के लिए। तो बल्लेबाज गणेश की पारी समाप्त। इससे पहले स्वप्निल बैक टू द पेबल चले गए। संजय, 2 स्वप्निल है। एक स्वप्निल तो मैदान के अंदर है, लेकिन बल्लेबाज प्रेजेंट ही लगा के डगआउट की तरफ जा रहे हैं। गोरशी मैदान के अंदर आपकी पारी बिल्कुल लटकराते भी। आइए डीजे मास्टर गाना सुनते हैं और वापस आते हैं। सांसबड़ बनाम गाउडोशी, आप तैयार हैं। और इस वक्त हवा की बात करें तो बिल्कुल हाथलोट की हवा है मैदान के अंदर। बहुत ही बेहतरीन प्रदर्शन रहा है। लेग ब्रेक गेंद फाइटेड ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे गेंदबाज हैरी। जीतने के लिए लक्ष्य 61 रनों का दबाव बल्लेबाजी के ऊपर है। जीत के दहलीज पर हाथलोट के टीम। लेग ब्रेक अच्छी गेंद, मिडल स्टंप से टप्पा खाते ऑफ स्टंप के बिल्कुल बाहर आई। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाज हरी द्वारा। स्कोर अगर देखें तो रन संख्या 22 से 22। लक्ष्य से बहुत दूर है टीम इस वक्त गोरोशी। अच्छा स्ट्रोक दायरे के अंदर चंदू मौजूद है। बेहतरीन फील्डिंग और केवल 1 रन ने रन ही नहीं लिया। अजित मात्रे ने सही किया। पीछे से खिलाड़ी आके अपना काम करना चाह रहे थे, लेकिन